तुम्ही पाहू शकता आज आपण अक्षय तृतीया स्पेशल महाथाळी इथे तयार केलेली आहे आणि ही थाळी तुम्ही अवघ्या 1 तासामध्ये प्रिपेअर करू शकता। आता ती प्रिपेअर कशी करायची आहे हेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहू शकता आणि या थाळीमध्ये तुम्ही जर पाहिलं तर पूर्णपणे तुम्हाला भरगच्च अशी थाळी दिसेल। यामध्ये चवळीची भाजी आहे, गवारीची भाजी आहे, गरमागरम डाळ, भात, आमरस आहे आणि गरमागरम पुऱ्या। तर ही थाळी आपल्याला झटपट कशी तयार करायची आहे हेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। नमस्कार मित्रांनो, मी आणि माझ्या तुम्हा सर्वांचा आजच्या रेसिपीमध्ये खूप मनापासून स्वागत करीत आहोत। आजची रेसिपी आहे अक्षय तृतीया स्पेशल थाळी आणि तुम्ही पाहतात आपला घरचा स्वाद। आता सर्वात पहिल्यांदा आपण कुकरला डाळ लावून घेऊया। तर इथे मी तुरीची डाळ आणि मुगाची डाळ घेतलेली आहे। आता ही आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची आहे। ही बघा मी डाळ आहे ना ती स्वच्छ धुवून घेतलेली आहे। आता यामध्ये आपण पाणी घालूया आणि यामध्येच आपल्याला कांदा आणि टोमॅटो घालायचे आहेत आणि कुकरला लावणार ना तर तुम्ही 3 शिट्या घ्यायच्या आहेत। आता माझ्याकडे इलेक्ट्रॉनिक कुकर आहे तर मी याच्यामध्येच लावणार आहे। आता आपली डाळ शिजते ना तोपर्यंत आपण पुरीचं पीठ मळून घेऊया। तर इथे मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। आता यामध्ये आपण रवा घालूया, मीठ, त्यानंतर साखर। आता हे मिक्स करून घेऊया आणि पुरीचं पीठ मळताना आपल्याला घट्टसर मळून घ्यायचं आहे। थोडा थोडा पाणी घालायचा। हे बघा पीठ मळून झालेलं आहे। हे बघा इथपर्यंत आपल्याला घट्टसर मळून घ्यायचं आहे। आता आपल्याला तेल घालायचं आहे थोडंसं। आता बघा पीठ मळून झालेलं आहे। आता याला 20 मिनिटासाठी मुरवत ठेवूया आणि तोपर्यंत आपण काय करूया, आपण चवळीची भाजी तयार करून घेणार आहोत। तर त्याच्यासाठी वाटण लागणार आहे ना ते करून घ्यायचं आहे। तर इथे मी भाजलेलं सुकं खोबरं घेतलेलं आहे, त्यानंतर आलं, लसूण, मिरची, कोथिंबीर हे सर्व घ्यायचं आहे आपल्याला। थोडासा पाणी घालायचं आहे। तर हे बघा असं वाटून घ्यायचं आहे आपल्याला। तर चला आता फोडणीची तयारी करून घेऊया। तर इथे मी कढईमध्ये तेल गरम करून घेतलेलं आहे। आता यामध्ये आपण राई घालूया, जिरं, त्यानंतर जाईल कढीपत्ता, कांदा, थोडीशी कोथिंबीर, त्यानंतर हिंग घालूया। चांगलं परतून घ्यायचं आहे आपल्याला। तर चला आता आपला कांदा आहे ना मऊ झालेला आहे। तर आपण काय करूया, हे वाटण आहे ना ते घालूया। आता मिक्सरच्या भांड्याला वाटण आहे ते सुद्धा आपण काढून घेऊया। आता या वाटणातून ना तेल सुटेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे। त्यानंतरच आपल्याला मसाले घालायचे आहेत। आता तुम्ही पाहू शकता वाटणातून तेल सुटायला सुरुवात झालेली आहे। आता त्यानंतर आपण हे मसाले आहेत ते घालूया। हा घरगुती लाल मसाला, त्यानंतर थोडीशी हळद घालूया। आता हे मसाले आहेत ना चांगले परतून घ्यायचे आहेत आपल्याला। आता मसाले परतून झाल्याच्या नंतर यामध्ये चवळी आणि बटाटे घालूया। आता ही चवळी आहे ना ती मी 8 तास पाण्यामध्ये भिजून घेतलेली आहे। त्यानंतर मी इथे बटाट्याच्या फोडी सुद्धा करून घेतलेल्या आहेत आणि पाण्यामध्ये सुद्धा ठेवलेले आहेत। म्हणजे काय होतं, ही बटाटे आहेत ना ती काळी नाही पडणार। परतून घेऊया आणि चवळी बटाटा आहे ना तो चांगला वाटणामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे। चवली बटाटी वाटणामध्ये चांगलं मिक्स झाल्याच्या नंतर आपल्याला काय करायचं आहे, 2 मिनिटाची वाफ काढून घ्यायचं आहे, झाकण ठेवायचं आहे।
गॅस आपल्याला स्लोच करून घ्यायचा आहे, नाही तर वाटण आहे ते करपू शकते. चला आता झाकण खोलूया, परतून घेऊया. तर आता यामध्ये ना आपल्याला पाणी घालायचं आहे. तर पाणी आपल्याला थंड किंवा साधं वगैरे नाही घालायचं आहे, एकदम कडकडीत उकळतं पाणी घालायचं आहे. म्हणजे काय होईल, चवळी आणि बटाटे आहे ना ते शिजायला मदत होईल. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही याच्यामध्ये थंड किंवा साधं पाणी घातलं ना तर चवळी आणि बटाटे आहे ना ते आकसून जाईल, म्हणजे लवकर शिजणार सुद्धा नाही. आता या भाजीमध्ये आपण चवीनुसार मीठ सुद्धा घालून घेऊया. मिक्स करून घेऊया. चला आता यावरती आपण झाकण ठेवूया आणि 5 मिनिटाची आपल्याला वाफ काढून घ्यायची आहे. आणि मध्ये मध्ये ना आपल्याला परतत सुद्धा राहायचं आहे, म्हणजे भाजी आहे ना ती खाली लागणार सुद्धा नाही. आणि गॅस आहे ना तो आपल्याला मध्यम ठेवायचा आहे. आपली चवलीची भाजी होते ना तर आपण एका बाजूला ना गवारीची भाजी सुद्धा तयार करून घेऊया. तर इथे मी पॅन मध्ये ना तेल गरम करून घेतलेलं आहे. आता त्यामध्ये आपण राई घालूया, जिरं. आता जिरं राई तडतडलं ना तर आपण कढीपत्ता आणि मिरची घालूया. त्यानंतर यामध्ये लसूण ठेचलेला घालूया, परतून घेऊया. आता आपल्याला हा लसूण आहे ना तर थोडासाच परतून घ्यायचा आहे, म्हणजे लसूण आपल्याला लालसर वगैरे नाही करून घ्यायचा आहे. आणि त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, हळद घालायची आहे. हळद घातली तर थोडंसं परतून घ्यायचं आणि लगेचच आपल्याला गवार आणि बटाटी घालायचे आहेत. आता ही गवारीची भाजी आहे ना ती आपल्याला साधी सोपी करून घ्यायची आहे, जास्त काय आपल्याला मसाले नाही घालायचे आहेत. मी हिंग घालायचं विसरले तर हिंग सुद्धा घालते. भाजी आहे ना ती पूर्णपणे आपण परतून घेऊया. भाजी चांगली फोडणीमध्ये मिक्स झाल्याच्या नंतर यावरती आपण झाकण ठेवूया आणि 5-5 मिनिटांनी आपण परतत राहूया. आणि परतत राहिलं ना तर खाली करपणार सुद्धा नाही. आणि गॅस आहे ना तो आपल्याला मीडियम ठेवायचा आहे, एकदम बारीक सुद्धा नाही आणि मोठा सुद्धा नाही करून घ्यायचा. आता भाजी सुद्धा आपण तपासून घेऊया. तर यामध्ये ना थोडासा आपल्याला पाणी घालायचं आहे, पण गरमच घालायचं आहे. हा बघा मी मगाशी केलेला तो ठेवून दिलेला थोडा, तर आता मी थोडा घालते, जास्त नाही. आता आपल्याला फक्त 2 मिनिटाची वाफ काढून घ्यायचं आहे. झाकण ठेवूया, म्हणजे बटाटा सुद्धा ना चांगलं शिजलं जाईल. आता आपण गवारीच्या भाजीवरचं झाकण खोलून घेऊया. आता भाजी परतून घेऊया. आता यावरती आपण मीठ घालूया. आता यामध्ये ना थोडीशी आपल्याला साखर सुद्धा घालून घ्यायची आहे. आणि साखर घातली ना तर गवारीची भाजी आहे ना ती एकदम स्वादिष्ट होते. परतून घेऊया. आता आपल्याला ही भाजी आहे ना ती स्लो गॅसवरती शिजून घ्यायची आहे, तर इथे मी स्लो गॅस करून घेते आणि झाकण ठेवूया. आणि 5 मिनिटांनी आपल्याला परत उलटी पालटी करून घ्यायची आहे. आणि आता आपली ही चवलीची भाजी सुद्धा तयार झालेली आहे. गॅस बंद करून घेऊया. यावरती आपण कोथिंबीर घालूया. गॅस बंद करते. चला आता आपण झाकण खोलूया आणि भाजी आहे ना ती चांगली परतून घेऊया. आता या भाजीतला आपण बटाटा सुद्धा चेक करून घेऊया. तर हा बघा शिजलाय. तर आता आपण काय करूया, याच्यामध्ये कोथिंबीर घालूया आणि हे ओलं खोबरं घालायचं आपल्याला. आता परतून घेऊया. हो जबरदस्त. गवारीची भाजी वगैरे किती एकदम सुंदर झालेली आहे. काही जास्त आपण यामध्ये मसाले वगैरे घातलेले नाही आहे. साधी सोपी आणि साजेशी अशी ही भाजी आहे. चला आता 1 मिनिट आपण वाफ काढून घेऊया. झाकण ठेवायचं आहे आणि गॅस आहे ना तो बारीकच ठेवायचा आपल्याला. चला आता आपण झाकण खोलूया. हा ही बघा आपली गवारीची भाजी आहे ना ती पूर्णपणे तयार झालेली आहे. आता गॅस बंद करूया. तर इथे आपली डाळ सुद्धा तयार झालेली आहे. तर इथे मी पॅन मध्ये तेल गरम करून ठेवलेलं आहे. पहिल्यांदा आपण राई घालूया, कढीपत्त्याची पानं आणि मी इथे आलं लसूण आणि जिरं असं ठेचून घेतलेलं आहे.
लाल सुक्या मिरच्या, आता बघा फोडणी थोडीशी परतली ना का काय करूया, याच्यामध्ये हळद घालूया, हिंग, आता चांगलं परतून घ्यायचं आहे। आता आपला हा तडका आहे ना तो तयार झालेला आहे। गॅस बंद करून घेऊया आणि हा तडका आहे ना तो डाळीमध्ये घालायचा आहे आपल्याला। आता यामध्ये गूळ घालूया, चवीनुसार मीठ, त्यानंतर थोडीशी कोथिंबीर घालूया आणि उकळी आल्याच्या नंतर आपण हा कुकर आहे ना तो बंद करून घेऊया। तोपर्यंत आपण भात सुद्धा शिजून घेऊया। तर इथे मी तांदूळ आहेत ना ते स्वच्छ धुवून घेतलेले आहेत। आता यामध्ये ना पाणी घालूया, थोडंसं मीठ, ही बघा डाळीला चांगली उकळी आलेली आहे। तर आता कुकर बंद करायचा आपल्याला। हा बघा आपला भात सुद्धा तयार झालेला आहे। आता आपण गॅस बंद करून घेऊया। तर चला आता आपल्याला आमरस तयार करून घ्यायचा आहे। तर या आंब्याचा ना आपल्याला गर काढून घ्यायचा आहे। तर इथे मी 3 हापूस आंबे घेतलेले आहेत। आता साल काढून आपल्याला गर काढून घ्यायचा आहे। तर हा डेक आहे ना तो काढून घ्यायचा आपल्याला। तर असं चमच्याने गर काढला ना तर सालाला काहीच जात नाही, मस्तपैकी निघतो। तर हा बघा हे साल बाजूला झालं आपलं। तर हे बघा मी आंब्याचा गर पूर्ण काढून घेतलेला आहे। आता आपल्याला काय करायचं आहे, थोडासा पाणी घालायचं आहे। हा बघा आपला आमरस तयार झालेला आहे। आता एका वाडग्यामध्ये आपण काढून घेऊया। चला आता आपला डाळ, भात, भाज्या सगळं तयार झालेलं आहे। आता शेवटी आपल्याला पुरी करायची आहे। तर हे बघा मुरवत ठेवलेलं मी पीठ, आता थोडं मळून घेऊया। आता छोटे छोटे ना गोळे तयार करून घ्यायचे आहेत। तुम्ही एकच मोठी पोळी लाटली ना तर डब्याच्या झाकणाने कापले तसे पण करू शकता, पण मी असे छोटे छोटे करते पटापट। तर हे बघा आपले गोळे तयार करून झालेले आहेत। आता लाटून घेऊया। तर थोडंसं तेल घेते मी। पिठाने काय होते, आपण तळतो ना तेव्हा तेल आहे ना ते खराब होऊन जातं। तर थोडंसं चिटकत असेल तर आपल्याला तेल घ्यायला हरकत नाही। तर अशी ही पुरी लाटून घ्यायची आणि लाटलेल्या पुऱ्या आहेत ना ते तेलामध्ये तळून घेऊया। ओ हो, जबरदस्त, कसली भारी आपली अक्षय तृतीया स्पेशल महाथाळी इथे तयार झालेली आहे। माझ्या तर आत्ताच तोंडाला पाणी सुटलेलं आहे, कारण का आमरसपुरी, आहा क्या बात आहे। त्यासोबत गरमागरम डाळ, भात आणि गवारीची एकदम साधी सोपी जी भाजी तयार केलेली आहे ती सुद्धा आहे। चवळी बटाट्याची भाजी आहे आणि अर्थात सोबतच तोंडी लावायला पापड, लोणचं आणि कोशिंबीर सुद्धा आहे आणि आपला सफेद कांदा सुद्धा। तर मित्रांनो ही थाळी नक्की आपल्या घरी ट्राय करा आणि ट्राय केल्याच्या नंतर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली खाली कमेंट बॉक्सच्या माध्यमातून आम्हाला कळवायला सुद्धा विसरू नका। चला अशीच एक तुमच्या आवडीची रेसिपी घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये आपण लवकरच भेटणार आहोत। वेळ काढून आजच्या रेसिपीचा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू।